Just a second, sir. Scorer is not ready yet. Here we go. Start of the match. सामन्याला आता सुरुवात होते आहे. दोन संघ आपण पाहत आहे. एका बाजूला संघ SKCC वसई विरार आणि त्यांच्या विपक्षमध्ये आपण पाहत आहे वेडी. टॉस जिंकला SKCC संघानं. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. पहिलाच बॉल अगदी टोक क्रशिंग यॉर्कर. यष्ट्यांचा वेध घेताना दिसला. क्लीन बोल्ड. पहिल्याच बॉलवरती इथे मिळते विकेट. अगदी चांगला बॉल इथे डिलिव्हर्ड केला. आपण पाहिलं खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता परंतु संपर्क कनेक्शन प्रॉपर वेने झालं नाही आणि त्याचंच रूपांतरण आपण पाहिलं. यष्ट्यांचा वेध घेताना हा चेंडू दिसला आणि पहिल्याच बॉलवरती ड्रीम स्टार्ट इथे आपण पाहिलं तर गोलंदाज हर्षच्या माध्यमातून पाहायला मिळाले. पहिल्याच बॉलवरती धक्का लागला गेलेला आहे. नवीन फलंदाज आपण पाहताय नव्यानं दाखल होतोय तिसऱ्या क्रमांकावरती. आतिश नव्यानं दाखल झालेला आहे क्रीजवरती. सुरुवात अगदी चांगली करून दिलेली आहे हर्षने. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवली आहे. T10 चा हा फॉर्मॅट आणि पहिली लढत SKCC वसई. इथे मात्र अगदी चांगला बॉल त्याला प्लेड ऑन केलेला आहे. मिड ऑनच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षण तिथे तैनात. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण. चांगली फेकी. विकेट किपर एंडला झाली आणि इथे आपण पाहतोय पहिली धाव बॅटने पाहायला मिळाली. धाव संख्या फलकावरती झाली आहे. एक गडी बाद एक. अतिशय सुंदरसं क्रिकेट आणि या सुंदरशा क्रिकेटला सुरुवात अगदी धमाक्यामध्ये केलेली आहे आणि झालेली आहे असं देखील आपण म्हणू शकतो. हर्षने मात्र ती सुरुवात अगदी धमाक्यात केली. पहिल्या बॉलवरती विकेट त्यानं मिळवली. षटकातील तिसरा बॉल हर्ष घेऊन तयार. पहिला स्लिप तिथे आपण पाहिलं तैनात केला गेलेला आहे. त्यानंतर गलीला फिल्डर तैनात केला गेलाय. त्यानंतर पॉइंट डिप मध्ये पाहायला मिळतोय. षटकातील पुढचा बॉल. यावेळेला मात्र अगदी चांगला फटका स्लाइस केला या चेंडूला. बॅकवर्ड पॉइंटच्या रिजनला डिप मध्ये चेंडू जातोय. फिल्डर तिथे आहेत आणि तत्पर्यंत आपण पाहिलं तर दोन्ही बॅटर्सनी 2 धावा या परिपूर्ण केलेल्या आहेत आणि या 2 धावांच्या सहाय्याने आपण पाहिलं तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 3. चेंडू जर आपण पाहिलं तर चेंडू देखील झालेले आहेत 3. पहिल्या बॉलवरती विकेट पाहायला मिळाली. त्यानंतर 1 धाव पाहायला मिळाली आणि त्यानंतर 2 धावा. गेली 12 वर्ष हे क्रिकेट आपण पाहतोय. चिमाजी अप्पा मैदान वसई एक ऐतिहासिक मैदान आहे वसई तालुक्यातलं. ते मात्र अजून एक चांगला बॉल वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न गोलंदाज हर्षनं जरूर केलेला आहे आणि अगदी यशस्वी तो प्रयत्न. फर्स्ट स्लिप मध्ये भावेश घरत यांना आपण पाहतायत. फील्ड जर आपण पाहिलं सजावट कशा प्रकारे केली आहे.
फाईन लीग आपण पाहतोय तर 30 सर्कलच्या आतमध्ये आहे. मिड विकेट देखील आपण 30 सर्कलच्या आतमध्ये पाहतोय. त्यानंतर मिड ऑन मिड ऑफ 30 सर्कलच्या आतमध्ये कव्हर, बॅकवर्ड पॉइंट आणि डीप पॉइंटचा फिल्डर आपण 30 सर्कलच्या बाहेर पाहतोय. पुन्हा एकदा खाली टाकलेला चेंडू होता, त्याला मात्र खेळलं जरूर. डीप पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. एक रन पुन्हा एकदा पाहायला मिळाली आणि या एका धावेच्या साहाय्याने धावसंख्या झालेली आहे. प्रथम फलंदाजी करताना वेडी या संघाची 5 चेंडूंच्या खेळानंतर 4. आता दोन्ही फलंदाज जर आपण पाहिलं तर नव्याने आहेत. आतिश आणि कुणाल ह्या जोडीला आता मात्र चांगल्या प्रकारे धावसंख्येला आकार द्यावा लागेल, कारण की पहिला धक्का आपण पाहिलं पहिल्याच बॉलवरती दिला गेला. 5 चेंडू आतापर्यंत झालेत आणि 4 धावा फलकावरती झाल्यात. इथे मात्र चांगला फटका कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळलेला आहे. 1 रन कंप्लीट होते आणि या एका धावेने आपण पाहिलं तर झालेली आहे षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती वेडी संघाची 1 गडी बाद 5. पहिलं षटक झालेलं आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 5. षटक क्रमांक 2 घेऊन गोलंदाज तयार होतोय SKCC या संघाकडनं. अमित अगदी चांगला बॉल इथे पाहायला मिळाला. प्लेड ऑन केलं या चेंडूला. सकाळचं सत्र आहे आणि सकाळच्या सत्रामध्ये रंगणारं हे क्रिकेट आपल्याला पाहायला अनुभवायला मिळतंय. चिमाची अप्पा मैदान, हे मैदान जर आपण पाहिलं तर पूर्ण वर्षभर बिझी असतं. अनेक मोठमोठ्या स्पर्धा या मैदानावरती होत असतात. त्यामुळे टेनिस बॉल क्रिकेटच्या असो किंवा लेदर बॉल क्रिकेटच्या, आणि त्यातली ही एक आपण मानाची स्पर्धा पाहतोय वाडवळ प्रीमियर लीग. इथे मात्र अगदी चांगला फटका ऑन दी अप यावेळेला मात्र खेळलेला आहे. चेंडू जातो लॉंग ऑफ सीमा रेषा पलीकडे. चौकार, 4 धावा. अगदी चांगला फटका इथे पाहायला मिळाला. ऑन दी अप खेळलं गेलं लॉंग ऑफच्या क्षेत्राला. इनफिल्डच्या वरनं अगदी योग्य प्रकारे या 4 धावांची मोहर तिथे उमटवली आणि या चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या आता आपण पाहिलं तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 9. चेंडू झालेले आहेत षटकातील 2. षटकातील 3रा बॉल. इथे मात्र पुन्हा एकदा हळवारपणे चेंडूला खेळलंय. कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. 1 रन यावेळेला कंप्लीट केली जाते आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहताय तर झालेली आहे धाव फलकावरती डबल डिजिट मध्ये 10 धावा. दोन्ही बॅटर जर आपण पाहिलं तर चांगलं कॉम्प्लिमेंट करतायत एकमेकांना. इथे मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि ऑन ड्राईव्हच्या माध्यमातून आपण पाहिलं तर मिड ऑनच्या क्षेत्रामध्ये चेंडू गेलेला आहे. चेंडू जर आपण पाहिलं तर चेंडू झालेले आहेत या षटकातील आतापर्यंत 4 धावा मोजलेल्या आहेत 5. अगदी चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर
हलकीशी उसळी तिथे पाहायला मिळाली. बॅटर मात्र यावेळेला आपण पाहिलं तर अचंबित झाले. टॉस जर आपण पाहिलं तर टॉस जिंकला SKCC वसई या संघाने. त्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं, कारण की सकाळचे सत्र आपण पाहिलं तर खेळपट्टीवरती ड्यू असतं, दव असतं आणि त्याच्याचमुळे हा गोलंदाजीचा निर्णय इथे स्वीकारलाय. आणि गोलंदाज मात्र आपण पाहिलं तर फायरी मोडमध्ये जरूर दिसत आहेत. षटकातील शेवटचा चेंडू घेऊन अमित तयार. इथे मात्र फ्लिक ऑन द रिस्क पाहायला मिळतोय. चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेला. फिल्डर कोणी तिथे नाहीये. चौकार, 4 धावा. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. सोमवंशी क्षत्रिय स्पोर्ट्स क्लब वसई विरार आयोजित वाडवळ प्रीमियर लीग. 2 षटकं आपण पाहिलीत आणि 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या झालेली आहे. धाव फलकावरती विडी संघाची 1 गडी बाद 14. गोलंदाजांनी मात्र पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं होतं हर्षलचा वरचष्मा पाहायला मिळाला. पहिला धक्का त्यानं दिला. त्यानंतर आपण पाहिलं दुसऱ्या ओव्हरमध्ये अमितच्या विरोधामध्ये फटकेबाजी झाली. 2 चौकार आले, 1 एकेरी धाव पाहायला मिळाली, 9 धावा दुसऱ्या षटकात पाहायला मिळाला. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर हर्षल येतोय गोलंदाजी मार्कवरती. हर्ष येतोय. आपण पाहिलं तर अगदी चांगला बॉल इथे आपण पाहिलं तर इन स्विंगिंग डिलिव्हरी. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जातोय. कर्णधारांनी जी जबाबदारी हर्षच्या खांद्यांवरती दिलेली आहे आणि ती जबाबदारी अक्षरशः आपण पाहिलं तर लिल्या पार पाडत असताना पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये आपण हर्षचं पाहिलं होतं, ती षटक अगदी चांगलं षटक म्हणावं लागेल. त्या षटकामध्ये आपण पाहिलं होतं 5 धावा मोजल्या होत्या. 1 विकेट हर्षने प्राप्त केली होती. पुन्हा एकदा त्याच चेंडूची पुनरावृत्ती पाहायला मिळते हर्षच्या माध्यमातून. सलग 2 चेंडू जे आहेत ते अगदी सेम लाईन वरती त्यांना मात्र हाताळलेले आहेत. ते आता आपण पाहताय 2 बॅटर्सच्या माध्यमातून काहीतरी चर्चा होते आणि ही चर्चा करणे खूप अपेक्षित असतं जेव्हा तुम्ही एका पार्टनरशिप उभारण्याच्या दिशेने वाटचाल करत असता. आणि ती चर्चा या 2 बॅटरच्या माध्यमातून झाली आहे. इथे मात्र अगदी चांगला बॉल सॉफ्ट हँडने यावेळेला मात्र आपण पाहिलं दिशा दिली. लेगलांसचा फटका तिथे जरूर पाहायला मिळाला. फाईन लेगच्या दिशेला शॉर्ट फाईन लेगला फिल्डर तिथे आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. 1 रन मात्र रोखू शकणार नाहीत आणि या एका धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 1 गडी बाद 15. चेंडू आपण पाहिलं तर चेंडू झालेले आहेत 3. इथे मात्र पुन्हा एकदा ऑन द टोस खेळण्याचा प्रयत्न जरूर केलेला आहे. कव्हरच्या दिशेला चेंडू जातोय. फिल्डर तिथे आहेत. 1 रन मात्र होते कंप्लीट. आणि या एका धावेने आपण पाहताय तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 16. अगदी संथ आणि सावध सुरुवात वेडी संघाकडनं पाहायला मिळते, कारण की पहिला धक्का जर आपण पाहिलं हर्षलच्या माध्यमातून गोल्डन डकचा शिकार होताना पाहायला मिळाला. षटकातील 5वा चेंडू. इथे मात्र पॅड वरती आदळलेला हा चेंडू पंचांकडे अपील केली आणि पंचांनी मात्र उचलून धरली. लेग बिफोर विकेटच्या माध्यमातून जाते इथे विकेट.
इथे आपण पाहिलं तर धक्का क्रमांक दुसरा लागलेला आहे वेडी संघाला. काय सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण हर्षनं जरूर केलं, इम्प्रेस केलेलं आहे त्यांना आपल्या गोलंदाजीतनं. पहिल्या षटकामध्ये देखील आपण पाहिलं होतं हर्ष गोलंदाजीसाठी आला होता, त्याने एक विकेट मिळवली होती आणि या षटकामध्ये देखील आपण पाहिलं विकेट त्यांनी मिळवलेली आहे. अगदी चांगली गोलंदाजी हर्षच्या माध्यमातून पाहायला मिळते. नवीन फलंदाज आपण पाहतोय, नव्यानं दाखल होतोय भाविक पाटील. यावेळेला मात्र आपण पाहिलं तर गलीच्या क्षेत्रामध्ये ज्या वेगाने हा चेंडू टाकला होता त्या वेगाचा वापर भाविकने केला. सॉफ्ट हँडने हलक्या हातानं त्या चेंडूला खेळून काढलं. 1 रन कंप्लीट होते आणि या एका धावेने आपण पाहताय तर झालेली आहे षटकाची समाप्ती. 3 षटकांचा खेळ झालेला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती वेडी संघाची धाव फलकावरती 17. नवीन गोलंदाज आपण पाहताय मेघ राऊत आलेला आहे गोलंदाजी मार्कवरती. पॉवर प्लेचं षटकं सुरू आहेत आणि आपण पाहिलं तर मेघला इंट्रोड्यूस केलं गेलेलं आहे. स्पिन गोलंदाज फिरकीपटू पॉवर प्लेची 3 षटकं संपलेली आहेत आणि 3 षटकांचा आपण आढावा घेतला तर गोलंदाजाचाच बोलबाला जो आहे तो आपल्याला पाहायला मिळालाय. हर्ष आणि अमित फ्रंटलाईन गोलंदाज आपण पाहिले पहिल्या 3 षटकांमध्ये. आता मेघ येतोय षटक क्रमांक 4 हाताळण्याकरिता. 17 धावा या फलकावरती झाल्यात. 10 षटकांची लढत आहे आणि 10 षटकांमध्ये वेडी संघ किती धावा जमवेल हे आता पाहणं तितकं महत्वाचं आहे. पहिल्या षटकातील पहिला बॉल मेघ घेऊन तयार. पहिलाच बॉल जर आपण पाहिलं खूप आखूट टप्प्याचा हा चेंडू होता. इथे संधी निर्माण झाली होती भाविकसाठी, परंतु त्या संधीचा स्वीकार योग्य प्रकारे भाविकला करता आला नाही. टायमिंग योग्य प्रकारे जुळून आलं नाही, परंतु एक धाव जी आहे ती पाहायला मिळाली आणि या एका धावेच्या सहाय्याने धावसंख्या आपण पाहताय तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 2 गडी बाद 18. अगदी चांगला बॉल होता. विकेट किपर कडनं चुकी झालेली आहे. लॉंग स्टॉपच्या दिशेला चेंडू जातोय. फिल्डर तिथे मात्र वेगाने गेले चेंडूला अडवण्यासाठी आणि इथे आपण पाहिलं 22चे संकेत पंचांकडून आलेले आहेत आणि 22च्या माध्यमातून आपण पाहताय तर 2 धावा अर्जित केल्या जात आहेत आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 20. 2 गडी बाद 20 अशी स्थिती फलकावरती वेडी संघाची पाहायला मिळते. इथे मात्र गोल्डन चान्स निर्माण झाला होता, परंतु जेल काही होऊ शकला नाहीत. बघा अशा कॅचेस जे आहेत ते खूप कच्चित आणि कदाचित जरूर येतात, परंतु इथे आपण पाहिलं तर एक साधा सरळ सोपा झेल. इथे आपण पाहिलं क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर झालेला आहे. डॉटचे संकेत आलेत आणि या डॉटने आपण पाहताय तर धावसंख्येमध्ये फारसा बदल नाहीये. धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 21. इथे आपण पाहिलं तर पुन्हा एकदा बॅटची कळा लागली आहे. विकेट किपरनं साध्य केलेला आहे. अगदी चांगला असा झेल टिपलाय. भाविकच्या खेळीला इथे लागतोय पूर्णविराम.
प्रचित नव्यानं दाखल झालाय. हो अगदी चांगला बॉल आतमध्ये येणारा हा चेंडू होता, त्याला मात्र खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु हा देखील प्रयत्न आपण पाहिला अपयशी. आणि या डॉट बॉलने आपण पाहतोय झालेली आहे षटकाची समाप्ती. 4 षटकांचा खेळ झालेला आहे. 4 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे वेडी संघाची 3 गडी बाद 21. 4 षटकं झालेली आहेत. 21 धावा फलकावरती झाल्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 5 भावेश घरत यांना आपण पाहतायत गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालेत. पहिला बॉल अगदी चांगल्या प्रकारे हाताळलेला आहे भावेश यांनी. फ्रंट लाईन षटकं आपण पाहिलीत फास्टर पेस गोलंदाजांना. त्यानंतर एसकेसीसी संघानं स्पिन अटॅक लावला आणि त्याला मात्र प्रत्युत्तर फलंदाजांना आपल्या अंदाजात दिलेला आहे. थर्ड मॅनच्या दिशेला चेंडू जातोय. फिल्डर तिथे चेस करतायत त्या चेंडूला. 2 धावा परिपूर्ण केल्या. तिसऱ्याचा देखील प्रयत्न आणि पाहता पाहता सिंगलला डबल आणि डबलला ट्रिपल मध्ये कन्वर्ट करताना आपण पाहतोय. आणि या 3 धावांनी धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 24. वरती 3 अशी स्थिती वेडी संघाची पाहायला मिळते. इथून आता आपण पाहिलं तर प्रत्येक फलंदाजाला विचार विनिमय करून खेळणं अपेक्षित आहे. सुरक्षित राहणं खेळपट्टीवरती गरजेचं आहे. विकेट पडून चालणार नाही. षटकातील पुढचा बॉल इथे मात्र पुन्हा एकदा बॅकफुटला गेलेले आहेत फलंदाज. चांगल्या प्रकारे या चेंडूला खेळलेला आहे. त्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. फिल्डर तिथे आहेत आणि अगदी चांगलं क्षेत्ररक्षण डीप बॅकवर्ड पॉइंटला आपण पाहिलं. आणि पाहता पाहता 2 धावा देखील परिपूर्ण झालेल्या आहेत. आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 3 गडी बाद 26. पहिले 3 चेंडू आपण पाहिले तर अगदी चांगल्या प्रकारे भावेश घरत यांनी हाताळले. चौथा बॉल देखील आपण पाहतोय खूप चांगला हाताळलेला आहे. भावेश घरत जर आपण पाहिलं तर एक मोठं नाव आहे. खूप चांगलं क्रिकेट त्यांनी आतापर्यंत हाताळलेलं आहे. टेनिस बॉल क्रिकेट देखील आणि लेदर बॉल क्रिकेट देखील. षटकातील 5वा चेंडू भावेश घेऊन पुन्हा एकदा तयार होत आहेत. पुन्हा एकदा चांगला बॉल पॅडवरती आदळलेला आहे. कुठल्याही प्रकारची धाव नाही आहे. धाव संख्या आपण पाहताय तर धाव संख्या आता झालेली आहे फलकावरती अजूनही 26. 2 बॅटर्सच्या माध्यमातून चर्चा काहीतरी होतीये. इथे मात्र आपण पाहिलं बॅकफुटला गेलेले आहेत बॅटर आणि चांगल्या प्रकारे चेंडूला खेळलेला आहे. डीप पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. 1 रन कंप्लीट केलेली आहे आणि एका धावेने आपण पाहताय तर झालेली आहे षटकाची समाप्ती. 5 षटकांचा खेळ झालेला आहे. 5 षटकांच्या खेळानंतर वेडी संघाची धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 3 गडी बाद 27.
पुन्हा एकदा मेघला आणलेला आहे गोलंदाजीला आणि त्यानं किमया साध्य केलेली आहे. अगदी चांगला बॉल, बॅटचा टॉपेज लागलाय आणि फिल्डर चेंडू खाली येताना दिसले. अगदी चांगला असा झेल टिपला गेलाय. इथे लागतोय वेडी संघाला चौथा धक्का. 4 गडी बाद 27. नवीन फलंदाज उन्नत पाटील नव्यानं दाखल झालेला आहे. आता जबाबदारी कुणाल आणि उन्नतच्या खांद्यांवरती वाढली आहे, कारण की टॉप ऑर्डर जर आपण पाहिलं तर अक्षरशः ढेपाळताना दिसलेली आहे. गोलंदाजांचं वर्चस्व पाहायला मिळालं. मेघ राऊत काय कमालीची गोलंदाजी आतापर्यंत हाताळतोय. 1.1 षटकं त्यांना हाताळलेली आहेत. 2 धावा दिल्या, 2 विकेट प्राप्त केल्यात. अप्रतिम गोलंदाजी मेघची पाहायला मिळाली आहे. मेघ मैदानामध्ये येतो काय आणि विकेट्स मिळवतो काय, अप्रतिम क्लास दर्जाचं प्रदर्शन मेघच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. पुढचा बॉल इथे मात्र पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केला. प्लेड ऑन केले जरूर ऑफसाईडला. भावेश घरत तिथे आहे. चांगले क्षेत्ररक्षण भावेशच्या माध्यमातून पाहायला मिळालं. कुठल्या प्रकारची धाव नाहीये. धावसंख्या आपण पाहिलं तर धावसंख्या अजूनही फलकावरती पाहायला मिळते. 27. इथे मात्र चांगला फटका पिकअप शॉट तिथे पाहायला मिळते. उन्नतच्या बॅटमधनं चौकार. 4 धावा. फलकावरती 31. षटकातील चौथा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज मेघ तयार. पहिल्या बॉलवरती विकेट पाहायला मिळाली, त्यानंतर डॉट आणि त्यानंतर आलेला हा चौकार. इथे मात्र आपण पाहिलं तर बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न सपशेल अपयशी पाहायला मिळतोय. अगदी चांगल्या टप्प्यावरती सुंदर गोलंदाजी. हे समीकरण जणू काही मनाशी त्यांना बाळगलेलं आहे. मेघने सुंदर टप्प्यावरती चांगली गोलंदाजी होते. इथे मात्र फुलटॉस बॉल कव्हरच्या दिशेला चेंडूला खेळलेला आहे. फिल्डर तिथे कोणी नाही येत. अगदी गॅप मध्ये खेळलेला आहे. चेंडू जातोय सीमारेषा पार. येतोय चौकार. 4 धावा. आणि त्याने धावगती वाढवण्याचा चांगला प्रयत्न केलेला आहे. या षटकामध्ये 2 चौकार आतापर्यंत आलेत उन्नत पाटीलच्या बॅटमधनं. अजून एक येईल की काय. आखूड टप्प्याचा बॉल, त्याला दिलेली आहे दिशा. स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे. चौकार. 4 धावा. धन्यवाद. उन्नत आला, उन्नत खेळतोय आणि चांगल्या धावा देखील जमवतोय आपल्या टीमसाठी.
5 बॉल आतापर्यंत उन्नत पाटीलने खेळलेले आहेत, 12 वरती नाबाद आणि त्याला देखील चांगली साथ देताना कुणाल दिसतोय. 11 बॉल त्यांना आतापर्यंत खेळलेत, 12 रन कुणालच्या बॅटमध्ये देखील पाहायला मिळालेत आणि सध्या आपण धावफलक जे आहे ते हौलता ठेवण्याचं काम उन्नत पाटीलने खूप चांगल्या प्रकारे निभावलेलं आहे. 6 षटकं आपण पाहिलीत. 6 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या वेडी संघाची झालेली आहे धावफलकावरती 4 गडी बाद 39. इथून आता मात्र धावांचा वेग जो आहे तो वाढवावा लागेल आणि तो डेफिनेटली उन्नत वाढवताना दिसतोय. अमित येतोय गोलंदाजी मार्कवरती. आतापर्यंत 1 षटक अमितने हाताळलेलं आहे, 9 धावा मोजलेल्या आहेत. आता या षटकामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी अमित कडनं हाताळली जाईल यानंतरची दुसरी लढत या मैदानावरील आपण पाहणार आहोत. SK विरार विरुद्ध रामबाग. दोन्ही संघ जर उपस्थित असतील तर आपली उपस्थिती कृपया करून आयोजकांना दर्शवायची आहे. टॉस जिंकला SK वसई या संघानं आणि त्यानंतर इलेक्टेड टू बोल गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. पहिली 3 षटकं आपण पाहिली तर गोलंदाजांची होती आणि त्यानंतर आपण पाहिलं तर विडीच्या बॅटर्सनी आपला बोलबाला कायम राखलाय असं म्हणणं वावगं ठरणार नाही. इथे मात्र अगदी चांगला फटका खेळलेला आहे. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर डीप बॅकवर्ड पॉइंटला चेंडू जातोय. फिल्डर तिथे आहेत, अगदी चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी. पंचांकडे आशाभूत नजरेने मात्र विकेट किपरनं अपील जरूर केली, परंतु अगदी चांगली बॅट स्लायडिंग तिथे पाहायला मिळाली आणि आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये बॅटर पोहोचताना आपल्याला दिसले. स्ट्रायकिंग एंडवरती कुणालला आपण पाहतायत. 12 बॉल आतापर्यंत कुणालने खेळले, 14 वरती नाबाद आणि उन्नत देखील 5 चेंडू त्यांना आतापर्यंत खेळलेले आहेत आणि उन्नतच्या बॅटमध्ये देखील आपण पाहिलं तर 12 धावा या जमताना दिसल्यात. षटकातील दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा अमित होतोय तयार. अगदी चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर आपण पाहिलं तर चेंडूमध्ये थोडीशी हरकत पाहायला मिळाली. चांगला धागा या ठिकाणी आपण पाहिलं तर अमितने हाताळलेला आहे. एक धागा पकडून चांगली गोलंदाजी पाहायला मिळते अमितकडनं. षटकातील तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा अमित होईल तयार. इथे मात्र आपण पाहिलं बॅटची एज लागलेली आहे. थर्डमॅनच्या रिझनला चेंडू जातोय डीपमध्ये. फिल्डर तिथे आहे, चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्याचा कॉल आणि इथे मात्र थोडीशी ढिलाई, थोडीशी नरमाई क्षेत्ररक्षणामध्ये झाली आणि त्याचा फायदा दोन्ही फलंदाजांनी उचलला. सिंगलला डबल आणि चांगलं ॲथलेटिक वर्क इथे पाहायला मिळालं. एक मानसिक दबाव असतो जेव्हा तुम्ही सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करतात आणि तेच यावेळेला या 2 बॅटरच्या माध्यमातून फिल्डरवरती एक दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या झालेली आहे 43. यावेळेला मात्र आपण पाहताय डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न जरूर झालेला आहे. डॉट चेंडू तिथे पाहायला मिळाला. चेंडू आपण पाहिलं तर चेंडू झालेले आहेत या षटकातील आतापर्यंत 4. गडी देखील बाद झालेले आहेत 4 आणि धावा झालेल्या आहेत 43. षटकातील 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा अमित होतोय तयार. पुन्हा एकदा चांगला बॉल वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न सातत्यपूर्ण मागील 2 चेंडूंवरती आपण पाहिला. या षटकाचं जर आपण ॲनालिसिस पाहिलं, पहिल्या चेंडूवरती 2, त्यानंतर डॉट चेंडू आला, त्यानंतर पुन्हा 2 धावा आणि त्यानंतर सलग 2 चेंडू जे आहेत ते निर्धाव स्वरूपामध्ये पाहायला मिळते. याचाच अर्थ प्रत्येक इंटरव्हल नंतर आपण पाहिलं तर डॉट चेंडू अमितच्या माध्यमातून हाताळले गेलेत. षटकातील शेवटचा बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट यावेळेला अगदी चांगल्या प्रकारे खेळलेला आहे. डीपमध्ये फिल्डर तिथे आहेत बॅकवर्ड पॉइंटला. 1 धाव कंप्लीट केले. दुसऱ्याचा देखील प्रयत्न आणि हे अपेक्षित आहे विडी टीमला देखील या बॅटर्सकडनं आणि बेसिक ऑफ क्रिकेट सिंगल आणि डबलने. इथे आपण पाहिलं तर षटकाची झाली समाप्ती. 7 षटकांचा खेळ झालेला आहे. 7 षटकांच्या खेळानंतर वेडी संघाची धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 45. Thank you.
7 षटकांचा खेळ झालेला आहे. 7 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहिलीत तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 4 गडी बाद 45. नवीन गोलंदाज आपण पाहताय नव्यानं गोलंदाजी मार्क वरती सज्ज होताना. मनीष राऊत यांना आपण पाहताय गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. इथे मात्र अगदी चांगला फटका बॅकफुटला जाऊन खेळलाय स्क्वेअर ऑफ द विकेट. अगदी चांगला फटका तिथे स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलेला आहे. पॉईंटच्या रिझनला 1 रन कंप्लीट होते आणि या एका धावेने आपण सिंगल डबल मध्ये कन्वर्ट होताना पाहायला मिळालं. धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 47. आता शेवटची काही षटकं आहेत. आता या शेवटच्या काही षटकांमध्ये किती धावा जमवल्या जातील ते आता पाहणं गरजेचं आहे. उन्नत स्ट्राईक वरती इथे मात्र खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. गोलंदाज स्वतः आपल्या फॉलो थ्रो मध्ये येत आहेत. चेंडूला अडवतायत. कुठल्या प्रकारची धाव नाहीये. 2 चेंडू आपण पाहिले तर आतापर्यंत झालेले आहेत. धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 47. इथे मात्र बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. चेंडू हवेमध्ये जातोय. फिल्डर तिथे आहेत मात्र आउटफील्ड आपण पाहिलं तर अचंबित करणारी पाहायला मिळाली. इथे आपण पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि बॅटर्सनी देखील अगदी चांगल्या प्रकारे या धावा जमवलेल्या आहेत 2 आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या 1 शॉट तिथे पाहायला मिळते. एकच रन तिथे मिळते. बघा तुमची बॅट प्रॉपर ग्राउंडेड होणं खूप गरजेचं आहे आणि ते यावेळेला मात्र झालं नाही. इथे मात्र बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतो. क्रॅकिंग स्ट्रोक डीप लॉंग ऑनला जातोय. 1 रन कंप्लीट होते आणि या 1 रनने आपण पाहिलं तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 49. DBN लाईव्हच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहताय अनुभवताय. जे श्रोते युट्यूबच्या माध्यमातून जोडले गेले आहेत त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. इथे मात्र बॅकफुटला गेलेले आहेत. पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडूला खेळले. यावेळेला क्षेत्ररक्षक तिथे आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव घेतली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न आणि इथे मात्र चुकी केली आहे. नाहक ही धाव आणि प्राइसलेस विकेट इथे मिळते उन्नत पाटीलची. 9049 4 व्हीलर कोणाची आहे कृपया करून जे वाहन मालक आहेत त्यांना विनंती आहे की ते वाहन कृपया करून आपल्या जागेवरनं तिथे अडथळा निर्माण होतोय तर गाडी ती हलवायची आहे. 7.5 षटकांचा खेळ झालेला आहे. धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या झालेली आहे 5 गडी बाद 50. 9039 5 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या आपण पाहिलं तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 50. नवीन बॅटर नव्यानं दाखल होतोय. इथे मात्र नाहक धाव घेण्याचा मोह आवरता आला नाही बॅटरला आणि त्याच्याचमुळे आपण पाहिलं तर ही रनआउटच्या माध्यमातून विकेट जाताना पाहायला मिळते. इथे आपण पाहिलं तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 50. इथे मात्र बॅकफुटला गेलेला आहे. चांगल्या प्रकारे चेंडूला खेळलेला आहे. थर्डमॅनच्या दिशेला चेंडू जातोय अगदी वेगाने सीमा रेषा पलीकडे. चौकार 4 धावांकरिता.
हिसाब करें तो पल की जो नींद उड़ी आठ षटकांचा खेळ झालेला आहे. 8 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 54. भावेश घरत आलेले आहेत गोलंदाजी मार्कवरती. इथे मात्र पहिलाच बॉल अगदी चांगल्या प्रकारे हाताळलेला आहे. बॅकफुटला जाऊन फलंदाजाने खेळलं, 1 रन कंप्लीट केलेली आहे आणि या एका धावेने आपण पाहताय तर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 55. मागील षटकात भावेशचं आपण पाहिलं होतं 6 धावा भावेशने मोजल्या होत्या. अगदी चांगली गोलंदाजी भावेश घरतने हाताळली होती. या षटकामध्ये कशी गोलंदाजी भावेशकडनं हाताळली जाईल, कारण की शेवटची आता 2 षटकं इनफॅक्ट 11 चेंडू बाकी आहेत. 11 चेंडूमध्ये किती धावा वेडीकडनं वेडी संघाकडनं समोरला जातील. इथे मात्र अगदी चांगला बॉल मिडल स्टंपला भेटणारा पाहायला मिळालाय. क्लीन बोल्डच्या माध्यमातून लागतोय. इथे अजून एक धक्का वेडी संघाला. यानंतरची लढत आपण पाहणार आहोत मैदान क्रमांक 1 वरती SK विरार A वर्सेस रामबाग. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना विनंती असेल की आपण टॉस साठी यायचं आहे. इथे आपण पाहिलं तर नवीन फलंदाज नव्याने दाखल होतोय. सहा गडी बाद झालेले आहेत. धावसंख्या धावफलकावरती 55 पाहायला मिळते. षटकातील पुढचा बॉल अगदी चांगला बॉल, चांगली शैली आहे भावेश घरतकडे आणि त्याच शैलीमध्ये अगदी चांगल्या टप्प्यावरती सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते आणि त्याच्याचमुळे आपण पाहिलं तर अवघड होते बॅटर्स करता. चेंडूच आपण पाहिले या षटकातील चेंडू झालेले आहेत 3. धावसंख्या झालेली आहे धावफलकावरती 55. 9वं षटक हे मार्गस्थ आहे आणि या 9व्या षटकामध्ये आपण पाहिलं तर जे म्हटलं जातं कंजूस गोलंदाजी आणि ती कंजूस गोलंदाजी सध्या आपण पाहतोय भावेश घरतच्या माध्यमातून पाहायला मिळते. इथे मात्र अगदी चांगल्या प्रकारे दिशा दाखवलेली आहे फाईन लेगच्या दिशेला. अगदी फाईन चौकार, 4 धावा. माफ करा, आमचा श्वान पथक तिथे मैदानामध्ये दाखल झालाय आणि त्याच्याचमुळे पंचांनी हा डेड बॉल इथे घोषित केला. अगदी मैदानाची पाहणी देखील करताना दिसतंय. इथे मात्र अगदी चांगला फटका इनफिल्डच्या वरनं चेंडूला खेळले मिड विकेटच्या दिशेला. व्हॉट अ शॉट, मॅग्निफिसंट चौकार. थँक्यू. अगदी चांगला फटका राजच्या बॅटमधनं पाहायला मिळालेला आहे आणि या चौकाराच्या मदतीने आपण पाहताय तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 59. इथे मात्र अजून एक चांगला बॉल पाहायला मिळालेला आहे आणि इथे खेळण्यास भाग पाडलं होतं आणि विकेट किपरचं चातुर्य पाहायला मिळालं. अगदी पाती लवते न लवते आणि अगदी चांगल्या प्रकारे स्टंपेटच्या माध्यमाने इथे आपण पाहिलं तर विकेट पाहायला मिळते. इथे लागतोय 7वा धक्का. 7 गडी बाद झाले. धाव संख्या वेडी संघाची झाली आहे धाव फलकावर 59.
काय सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण भावेश घरत यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. या षटकामध्ये आपण पाहिलं तर आतापर्यंत 5 धावा मोजलेल्या आहेत. भावेश घरत यांनी 2 विकेट प्राप्त केलेल्या आहेत. अप्रतिम क्लास आणि क्लास गोलंदाजी भावेश घरत यांची पाहायला मिळाली आहे. 9व्या क्रमांकावर ते निखिल नव्यानं दाखल झालेले आहेत. या षटकातील शेवटचा बॉल होता. हलक्या हाताने चेंडूला खेळलेला आहे. शॉट फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय आणि 1 रन कंप्लीट होते आणि या एका धावेने आपण पाहिलं तर झालेली आहे षटकाची समाप्ती. 9 षटकांचा खेळ झालेला आहे. 9 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या झालेली आहे वेडी संघाची धाव फलकावरती 60. नऊ षटकांचा खेळ झालेला आहे. धाव संख्या 60 झाली आहे. शेवटचा आणि अंतिम षटक मनीष राऊत घेऊन तयार होत आहेत. पहिला बॉल शेवटच्या षटकातील चांगल्या प्रकारे चेंडूला खेळला. अगदी गॅप मध्ये चेंडू जातोय परंतु फिल्डर तिथे येतात वेगाने. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न आणि यावेळेला आपण पाहतोय तर 2 धावा या रनआउटच्या माध्यमातून जाते इथे विकेट. इथे विकेट पाहायला मिळाले षटकातील. पुढचा बॉल इथे मात्र आपण पाहिलं तर अगदी चांगला बॉल होता आणि यस इथे जाते विकेट. षटकातील पुढचा बॉल अगदी चांगली गोलंदाजी मनीषने जरूर केलेली आहे. एक्सपिरियन्स आहे मनीष यांच्याकडे देखील आणि त्याच अनुभवाच्या शिदोरीवरती आपण पाहताय अगदी चांगली गोलंदाजी मनीष राऊत यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. इथे मात्र अजून एक चांगला बॉल डॉटच्या स्वरूपातनं हा चेंडू पाहायला मिळालाय.
आशा यावेळेला मात्र डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडू जातोय लॉंग ऑनच्या दिशेला. फिल्डर तिथे येत आहेत. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण आणि इथे आपण पाहिलं तर सर्व बाद वेडी संघ पाहायला मिळालेला आहे. 10 षटकं देखील पूर्ण झाली आहेत आणि 10 षटकानंतर धाव संख्या आपण पाहिलीत 64 धावा झालेल्या आहेत. 65 धावांचं लक्ष हे समोर ठेवण्यात आलेले आहेत. दुनिया जहरिए किवें लज कोई गहरिए बैग गईयां ना वहरिए अख लावा मच जावे पूरी है तू फायर नी तू मेरी हो जावे यही है डिजायर अख लावा मच जावे पूरी है तू फायर नी तू मेरी हो जावे बेबी बेबी तेरा दी मैं लवर अखा दा गया होना नी मैं रिकवर तेन जो गया है हादी मैं सोबर तेरा मेरे दिल ते रूह ते असर बेबी बेबी तेरा नी मैं बेबी बेबी तेरा नी मैं लवर बेबी बेबी तेरा नी मैं तेरा नी मैं लवर बेबी बेबी तेरे कोले होवा जदों चुप भी चुप ना रहंदी है तारे टुटदे ने जदों जुल्फां ते खैंदी है तुर दिया किथे कुड़ी पानी वांगू वहंदी है बाहां च ना होवे तू तां जाच जाना पैंदी है पूरी जिवें कोई नशा पीना आवे डे नाइट थोड़ा जिहा टुटियां पर तू है तां सोर बेबी तेरा दी मैं लवर अखा दा गया होना नी मैं रिकवर तेन जो गया है हादी मैं सोबर तेरा मेरे दिल ते रूह ते असर बेबी बेबी तेरा नी मैं बेबी बेबी तेरा नी मैं लवर बेबी बेबी तेरा नी मैं तेरा नी मैं लवर बेबी बेबी Do you recall not long ago when you would walk on the sidewalk? Innocent, remember all we did was care for each other. But the night was warm, we were bold and young. All around, the wind blows, we would only hold on to let go. Focus, fire gun, we need someone to lean on. हॅलो Focus. हॅलो मैदान क्रमांक 2 वर या सामन्यानंतर होणारा सामना आहे बोर्डी आणि सफाळे संघ. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी व्यासपीठाजवळ यायचंय. आपली टी शर्ट सुद्धा घ्यायचे आलेले आहेत. सफाळे संघ बोर्डी टी शर्ट घेतलेली आहेत. सफाळे संघ आपली टी शर्ट विक्रांत राऊत सफाळे संघाला टी शर्ट प्रसाद पाटील आपण सफाळे संघाला टी शर्ट द्यायचे आहेत. आणि बोर्डी आणि सफाळे संघाची नाणेफेक होणार आहे. आपले आर्यनमॅन हार्दिक पाटील यांना विनंती करतोय आपण व्यासपीठाच्या समोर यायचं आहे आणि नाणेफेक करायची आहे. मी तुषार राऊत यांना विनंती करतोय हार्दिक पाटील यांना घेऊन यायचं आहे नाणेफेकीसाठी.
सफाळे संघ आणि बोर्डी संघ मैदान क्रमांक 2 वर होणारा पुढचा सामना आहे. नाणेफेक सफाळे आपण नाणेफेक जिंकलं सॉरी बोर्डी संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. नाणेफेक जिंकून बोर्डी संघाने फलंदाजी स्वीकारलेली आहे. सोमवंशी क्षत्रिय स्पोर्ट्स क्लब वसई विरार आयोजित वाडवळ प्रीमियर लीग 2025 वर्ष 12व पहिली लढत आपण पाहताय. मैदान क्रमांक 1 वरची वेडी विरुद्ध SKCC वसई. टॉस जिंकला होता SKCC वसई या संघानं. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. 10 षटकं आपण पाहिली गोलंदाजी हाताळताना. अगदी चांगली गोलंदाजी हाताळली. 64 धावा या वेडी संघानं बनवल्या. 65 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवण्यात आलंय. आता त्या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल
SKCC या संघाकडनं ते देखील आता पाहणं तितकंच महत्वाचं आहे. SKCC संघ आपला 12वा खेळाडू आमच्या कॉम्बॉक्स मध्ये पाठवा. SKCC आपला 12वा खेळाडू, जेणेकरून तुमच्या फलंदाजांची नावं ही आम्हाला योग्य प्रकारे समजतील. दोन सलामीवीर फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहत आहेत मृणाल आणि नॉन स्ट्रायकिंग एंडवरती ऋग्वेद. ऋग्वेद जर आपण पाहिलं तर अप्रतिम क्लासिकल ओपनर बॅटर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जाते आणि तोच नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि त्याच्या समवेत एक्सपिरियन्स प्लेअर मृणाल यांना देखील आपण पाहत आहे. षटक क्रमांक पहिलं उन्नत पाटील हाताळणीकरता सज्ज होतोय. पहिला बॉल उन्नत घेऊन तयार. पहिला बॉल आपण पाहिला तर सोडला गेलेला आहे खूपच बाहेर ऑफ स्टंपच्या जाताना पाहायला मिळाला. पंचांनी दोन्ही हात समांतर रेषेमध्ये आणलेत. वाईटचे संकेत दिले गेलेले आहेत आणि वाईटच्या माध्यमातून सुरुवात झाली आहे. एक रन धाव फलकावरती एक्स्ट्राच्या माध्यमातून पाहायला मिळते. दुसराही बॉल देखील त्याच टप्प्यावरती पाहायला मिळाला, परंतु यावेळेला दिशा अगदी योग्य होती. हलकीशी अपील देखील पंचांकडे पाहायला मिळाली उन्नतकडनं, परंतु त्याचा इम्पॅक्ट पंचांवरती काही नाहीये. डॉट चेंडू इथे पाहायला मिळतोय. धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 1, ती देखील एक्स्ट्राच्या माध्यमातून. बॅटिंगमध्ये चांगली चमक उन्नतने दाखवली. आता पाहूया गोलंदाजी कशा प्रकारे हाताळेल. इथे मात्र चांगला बॉल पंचांकडे पुन्हा एकदा अपील जरूर केली आहे. मग नुसतं अपील करून चालत नाही, त्याकरता तो इम्पॅक्ट पंचांना जाणवायला हवा आणि तसा इम्पॅक्ट जर जाणवला पंचांना तर डेफिनेटली पंचांचं बोट आभाळाकडे जाईल. आणि यावेळेला आपण पाहिलं तर दोन्हीच्या दोन्ही चेंडू उन्नतने अगदी योग्य प्रकारे हाताळलेले आहेत. दोन चेंडू झाले आहेत. षटकातील तिसरा चेंडू उन्नत घेऊन येतोय मृणाल यांच्यासाठी. ओहो, अगदी चांगला बॉल, परंतु आपण पाहिलं तर वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. बाहेर गेलेला चेंडू पंचांनी स्वेर घोषित केलेला आहे. यानंतरची लढत आपण पाहणार आहोत रामबाग विरुद्ध मांडलई. या दोन संघांमध्ये टॉस देखील तिथे दोन्ही कॅप्टनच्या माध्यमातून केला जाईल. वाईटच्या माध्यमातून धाव संख्या आपण पाहिली तर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 2. इथे आपण पाहिलं तर अगदी चांगला बॉल तिथे पाहायला मिळालेला आहे. अगदी चांगल्या टप्प्यावरती सुंदर गोलंदाजी.
वसई विकासचे संचालक या ठिकाणी आपण पाहतायत वीरेंद्रजी राऊत उपस्थित झालेले आहेत. त्यांचं आपण करूया हार्दिक स्वागत. त्यावेळेला मात्र स्वागत केलेलं आहे स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप बॅकवर्ड पॉइंटला चेंडू जातोय सीमारेषा पार, येतोय चौकार, 4 धावा. जय धन्यवाद. अगदी चांगल्या प्रकारे चेंडू हाताळला होता उन्नतनं, ज्या प्रकारे दिशा दिली, ज्या प्रकारे वेगाचा वापर केला आणि तोच वेग मृणालनं यावेळेला वापरला. चांगल्या प्रकारे खेळून काढलं, चौकाराची मोहर तिथे उमटवली आणि या चौकारानं धावसंख्या झाली आहे 6. ओहो, अगदी चांगला बॉल, अचंबित होणार हा चेंडू जरूर पाहायला मिळाला. डॉट चेंडू गेलेला आहे. धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 6. यानंतरची लढत आपण पाहणार आहोत रामबाग विरुद्ध मांडलई. या वेळेला मात्र आपण पाहताय बॅट चिकडा लागते, लॉंग स्टॉपच्या दिशेला चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. वसई विकास सहकारी शेतकरी संस्थेचे संस्थापक सन्मान्य आदरणीय नरेशजी राऊत इथे उपस्थित झाले आहेत. शब्द सुमनांनी आपण करूया वाडवळ प्रीमियर लीग 2025 मध्ये हार्दिक स्वागत. अगदी चांगला फटका तंत्राचा वापर इथे केलेला आहे आणि या चौकाराने आपण पाहिलं षटकाची झालेली आहे समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहिलं SKCC वसई या संघाची धावफलकावरती 10 झाली आहे. सुनील गोलंदाजी मार्कवरती येतोय. 65 धावांचं लक्ष समोर ठेवण्यात आलं होतं आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये अगदी चांगली सुरुवात जरूर केली आहे SKCC या संघाने. या वेळेला बॅकफुटला जाऊन खेळलेला आहे. बॅटचा फेस ओपन केला, थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. 1 रन कंप्लीट झालेले आहे आणि या एका धावेने आपण पाहताय तर धावसंख्या झाली आहे धाव फलकावरती 11. आपण पाहत आहात वाडवळ प्रीमियर लीग 2025. अतिशय सुंदर हे क्रिकेट आपल्याला पाहायला अनुभवायला मिळतं. षटकातील दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज होतोय तयार. गोलंदाजी मार्कवरती सुनील. इथे मात्र ऑन दी अप खेळलेला आहे. चेंडू बराच हवेमध्ये जातोय. उलट्या दिशेने झेल टिपण्याचा फिल्डरचा प्रयत्न तिथे होतोय आणि चांगला स्टॉप शेवटच्या क्षणाला तिथे पाहायला मिळालाय. चांगल्या ॲथलेटिझम तिथे फिल्डरच्या माध्यमातून पाहायला मिळालं. डीप लॉंग ऑफला अवघड होता हा झेल घेणं, परंतु प्रयत्न केले होते परंतु चेंडूपर्यंत रीच देखील होऊ शकले नाहीत आणि चेंडू चांगला स्टॉप झालाय. इथे आपण पाहिलं तर या 2 धावांनी धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 13. यावेळेला मात्र डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न. विकेट किपरनं मात्र अगदी चांगल्या प्रकारे चेंडूला पकडलं देखील, फेकी देखील केली, डायरेक्ट हिट केला, परंतु आपल्या क्रीजमध्ये रुणाल अगदी योग्य प्रकारे स्थित आपल्याला पाहायला मिळाले. कुठल्याही प्रकारचा दगाफटका नाही. 3 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या आपण पाहताय धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 13. इथे मात्र अगदी चांगला बॉल होता. त्या चेंडूला मात्र आपण पाहिलं खेळलेला आहे अगदी सरळ, चौकार, 4 धावांकरिता. अतिशय चांगला फटका इथे पाहायला मिळाला रुणाल यांच्या बॅटमधनं. धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 17.
पॉवर प्लेचा स्वीकार कसा करावा आणि तो स्वीकार अगदी चांगल्या प्रकारे SKCC वसईच्या बॅटर्स कडनं पाहायला मिळतोय. स्पेशली आपण रुणाल यांना पाहताय, जबरदस्त बॅटिंग करताना दिसत आहेत. अगदी चांगला बॉल प्लेड ऑन केले या चेंडूला आणि गोलंदाज स्वतः आपल्या फॉलो थ्रू मध्ये पुढे जाऊन चेंडूला उचलण्याचा प्रयत्न केला आणि तत्पर्यंत आपण पाहिलं तर एक धाव कंप्लीट होते आणि या एका धावेच्या सहाय्याने धाव संख्या झाली आहे धाव फलकावरती 18. 5 चेंडू झालेले आहेत आणि 5 चेंडूंमध्ये काय घडलंय, पहिल्या चेंडूवरती 1 रन, त्यानंतर 2, त्यानंतर डॉट, त्यानंतर चौकार आणि त्यानंतर 5व्या बॉलवरती 1 रन पाहायला मिळाली. यावेळेला ऋग्वेदने ऑन साइडला खेळलेला आहे, कुठल्या प्रकारची धाव नाहीये. इथे आपण पाहिलं तर षटकाची झालेली आहे समाप्ती. 2 षटकांचा खेळ झालेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या SKCC वसई या संघाची झाली आहे धाव फलकावरती 18. येणारे चेंडू जर आपण पाहिले तर चेंडू बाकी आहेत 48 आणि 48 चेंडूंमध्ये धावा बनवायच्या आहेत अजूनही 47. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरता पुन्हा एकदा उन्नत पाटील गोलंदाजी मार्ग वरती तयार होतोय. 2 षटक झालेली आहेत, 18 धावा धाव फलकावरती झालेल्या आहेत. 48 चेंडू बाकी आहेत आणि धावा अजूनही बनवायच्या आहेत 47. रुणाल पाटील आपण पाहतायत फिल्डिंगचा आढावा घेताना आणि ते अपेक्षित असतं बॅटरकडनं आणि तेच पाहायला मिळालंय. पाहूया षटकातील पहिला बॉल. अगदी चांगला बॉल फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने यावेळेला मात्र चेंडूला खेळून काढलं, दिशा दिली ऑफ साईडला. 1 रन कंप्लीट पाहायला मिळते होताना आणि या एका धावेने आपण पाहिलं तर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 19. यानंतरची लढत आपण पाहणार आहोत रामबाग विरुद्ध मांडलई. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे की टॉस करण्याकरिता आपण प्रेझेंटेशन बॉक्स जवळ यायचं आहे. यावेळेला मात्र बॅकफुटला जाऊन आपण पाहिलं फलंदाजांना स्लाइस केलं, दिशा दिली. गल्लीच्या क्षेत्रामध्ये चेंडूला खेळलं गेलं होतं. 1 रन कंप्लीट होते आणि या एका धावेने आपण पाहिलं तर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 20. पॉवर प्लेच्या षटकांमध्ये जर आपण पाहिलं तर फटकेबाजी ही नेहमी आपल्याला पाहायला मिळते आणि ती फटकेबाजी या क्षणाला आपण पाहिलं रुणाल यांच्या बॅटमधनं पाहायला मिळाली. आतापर्यंत 3 चौकार रुणाल यांच्या बॅटमधनं पाहायला मिळालेत. इथे मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय लॉंग ऑफ सीमा रेषा पार, चौकार, 4 धावा. अगदी चांगला फटका, फक्त चौकारांमध्ये डील करण्याकरता मी ओळखला जातो आणि तेच रुणाल यांनी आपल्या बॅटिंग मधनं दाखवलंय. अगदी चांगला फटका, चौथा चौकार रुणाल यांच्या बॅटमधनं जरूर पाहायला मिळाला. हा देखील बाउंड्री लाईनच्या पलीकडे 5वा चौकार या सत्रातील रुणाल यांच्या बॅटमधनं आलाय. मांडलई टीमच्या कॅप्टन टॉस साठी यायचंय. अतिशय चांगला फटका पाहायला मिळालाय आणि या चौकाराच्या मदतीने आपण पाहतोय तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती SKCC वसई या संघाची 28. लागोपाठ 2 बॉलवरती 2 चौकार आलेले आहेत. काय जबरदस्त कमालीचं प्रदर्शन. उन्नतला आता मात्र विचार करण्यास भाग पडलाय रुणाल यांनी. उन्नत नव्या दमाचा खेळाडू आहे तर रुणाल देखील म्हणतात की माझ्याकडे एक्सपिरियन्स आहे आणि तो एक्सपिरियन्सचा वापर बॅटिंग मध्ये जरूर पाहायला मिळतोय. मग चेंडूचं मेरिट आहे ते ओळखणं खूप गरजेचं असतं आणि त्या मेरिट प्रमाणे खेळणं हे देखील तितकंच महत्त्वाचं असतं आणि जो खेळाडू त्या मेरिटला ओळखून खेळतो आणि तोच खेळाडू
एक अव्वल दर्जाचा क्रिकेटपटू म्हणून ओळखला जातो आणि तेच यावेळेला मात्र अव्वल दर्जाचं प्रदर्शन पाहायला मिळत आहे मृणाल यांच्या माध्यमातून. डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न सुरू होता, शेवटच्या क्षणाला मात्र इरादा बदलला आणि हलक्या हाताने चेंडूला खेळला ऑफ साईडला. 1 रन कंप्लीट होते आणि या एका धावेने आपण पाहिलं तर धावसंख्या आता झाली आहे धाव फलकावरती 29. अगदी चांगला बॉल आणि या डॉट बॉलने आपण पाहिलं तर झालेली आहे षटकाची समाप्ती. 3 षटकांचा खेळ झालेला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या झाली आहे धाव फलकावरती 29. चला आपण टॉस करता जाऊया आणि तिथे टॉस होईल 2 टीमच्या कॅप्टनच्या दरम्यान आणि वसई विकास शेतकरी संस्थेचे संचालक सन्माननीय आदरणीय नरेशजी राऊत साहेबांच्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करणार आहोत. तीन षट कुणाल आलेला आहे गोलंदाजी मार्कवरती. 3 षटकं झालेली आहेत. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या झाली आहे धाव फलकावरती 29. 42 चेंडू बाकी आहेत आणि धावा बनवायचे आहेत 36. ऋग्वेदचं कौतुक करावं लागेल कारण की बघा मृणाल यांच्या बॅटमधनं धावा चांगल्या प्रकारे येत आहेत. 14 बॉल आतापर्यंत त्यांनी खेळले आहेत, 25 वरती नाबाद आहेत आणि आपल्या पार्टनरला कॉम्प्लिमेंट करणं, चांगली साथ देणं आणि ते ऋग्वेद चौधरी यांनी अगदी बखूबी निभावलं आहे. 4 बॉल ऋग्वेदनी खेळलेले आहेत, 2 धावावरती नाबाद आणि ऋणाल आपण पाहिलं तर सुंदर बॅटिंग, 5 चौकार आतापर्यंत या सत्रामध्ये आलेले आहेत ऋणाल यांच्या बॅटमधून. इथे मात्र ऑन द अप खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे, गोलंदाज लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन, लक्ष केंद्रितपणाचा अभाव तिथे जरूर जाणवला, झेल सुटला जातोय. प्रेशर, दडपण आणि त्याचा अभाव इथे जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. 1 रन कंप्लीट केली जाते आहे. धावसंख्या आपण पाहिलं तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 30. अगदी चांगला बॉल मैदानी लगत त्यावेळेला चेंडूला खेळलेला आहे. डीप लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. 1 रन आपण पाहिलं तर अगदी आराम के साथ कंप्लीट केली जाते आहे. सुरुवातीच्या षटकांमध्ये आपण पाहिलं फलंदाजांनी जी फटकेबाजी केली आणि त्याच्याचमुळे आपण पाहिलं तर जे प्रेशर होतं ते रिलीज करण्याचा काम अगदी चांगल्या प्रकारे निभावलं मैदानामध्ये. 2 चेंडू झालेले आहेत षटकातील. 3रा चेंडू घेऊन पुन्हा एकदा कुणाल तयार. इथे मात्र बॅट चिकडा लागलेली आहे. इथे मात्र हे जीवनदान, आजचा दिवस ऋणाल यांचा आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही. दुसरा झेल मात्र बॅटरचा सुटला गेलाय. बघा जेव्हा एखाद्या फलंदाजाला तुम्ही अशा प्रकारचे जीवदान देतात त्यानंतर त्या फलंदाजाचा, त्या खेळाडूचा आत्मविश्वास द्विगुणित होतो आणि त्याचं रूपांतरण एका मोठ्या खेळीमध्ये होतं. आणि सेट झालेले बॅटर ऋणाल यांचा सोडलेला झेल महागात जरूर ठरलाय. इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. ऑन साइडला चेंडू जातोय, फिल्डर तिथे आहे डीप मध्ये. 1 रन कंप्लीट होते. इथे मात्र बॉलर हताश आहेत कारण की बॉलर जर आपण पाहिलं त्यांच्या परीने खूप चांगली कामगिरी करतायत. त्यानंतर जबाबदारी असते क्षेत्ररक्षकांची की आपल्या गोलंदाजाला चांगली साथ द्यावी, परंतु इथे चांगली साथ फिल्डरच्या माध्यमातून काय मिळत नाही.
षटकातील 5वा चेंडू इथे मात्र सन्मानजनक खेळलेला आहे. कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. कुठल्या प्रकारची धाव स्वीकारली गेली नाहीये. 33 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. येणारे चेंडू जर आपण पाहिले तर चेंडू बाकी आहेत 37 आणि 37 चेंडूंमध्ये बनवायचे आहेत अजूनही 32. यावेळेला अगदी चांगला फटका पाहायला मिळतो लॉंग ऑफच्या दिशेला. तितका चांगला स्टॉप, चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं आणि इथे आपण पाहतोय एक धाव परिपूर्ण केली जाते आणि या एका धावेने आपण पाहिलं तर झालेली आहे षटकाची समाप्ती. 4 षटकांचा खेळ झालेला आहे. 4 षटकांच्या खेळानंतर SKCC वसई या संघाची धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 34. येणारे चेंडू आता बाकी आहेत 36 आणि 36 चेंडूंमध्ये SKCC वसई या संघाला धावा बनवायच्या आहेत 31. निखिल येतोय नवीन गोलंदाजी मार्क वरती. निखिल गोलंदाजी मार्कवरती आलेला आहे. पहिलाच बॉल आपण पाहिला स्वेर पद्धतीने निखिलने हाताळलेला आहे. वाईटचे संकेत पंचांकडनं आलेत आणि या वाईटच्या माध्यमातून आपण पाहिलं तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 35. येणारे चेंडू 36 बाकी आहेत आणि धावा बनवायच्या आहेत अजूनही 30. इथे मात्र पुन्हा एकदा आपण पाहिलं तर खराब लेंथ जी आहे ती पाहायला मिळते. सुरुवातीच्या षटकांमध्ये आपण पाहिलं जी चांगली फटकेबाजी केली रुणाल यांनी आणि त्याच्याचमुळे आपण पाहिलं तर आता वेडीच्या गोलंदाजांवरती प्रेशर, दडपण आणि दबाव हा जरूर निर्माण झाला आहे. सलग 2 चेंडू आपण पाहिलेत वाईटच्या स्वरूपामध्ये हाताळलेत. षटकातील पुढचा बॉल इथे मात्र यावेळेला अगदी चांगला टप्पा हाताला गोल्डन स्पॉटवरती टाकलेला हा चेंडू आपण पाहिलात. हलकीशी उसळी पाहायला मिळाली. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू गेलाय. कुठल्या प्रकारची धाव तिथे पाहायला मिळाली नाहीये. धावसंख्या अजूनही पाहायला मिळते आहे धाव फलकावरती 36. आणि जमेची बाजू जर आपण पाहिलं तर सलामीवीर अजूनही आपल्याला पाहायला मिळते तळ ठोकून उभे आहेत खेळपट्टीवर. इथे मात्र स्लाइस केलेला हा चेंडू आपण पाहताय. थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय अगदी वेगाने सीमा रेषा पलीकडे. चौकार, 4 धावा. थँक्यू. अगदी चांगला फटका तिथे पाहायला मिळाला. ज्या वेगामध्ये चेंडू टाकला होता त्या वेगाचा वापर बॅटरने केला. रुणाल काय जबरदस्त बॅटिंग करताना दिसतात. आक्रमक रवैया जरूर अंगीकृत केलाय. 32 वरती नाबाद. 20 चेंडू आतापर्यंत रुणाल यांनी खेळलेत. इथे मात्र अगदी चांगला बॉल त्याला ड्राईव्ह केलेला आहे. ऑफ ड्राईव्हच्या माध्यमातून
स्वेअर फेकी झाली आहे, बॅकअप तिथे होईल आणि तिथपर्यंत दोन्ही फलंदाज एक रन कंप्लीट करतील आणि या एका धावेच्या साहाय्याने धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 41. 4.4 षटकांचा खेळ झालेला आहे. षटकातील 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज होतं ते यार. गोलंदाजी मार्कवरती निखिल. गोलंदाजी तर निखिल चांगली करतोय, परंतु विकेट काही त्याला प्राप्त होत नाहीये. त्याचंच कारण आपण पाहतोय फलंदाजांची होणारी अगदी चांगली कामगिरी. मृणाल 33 वरती नाबाद, एक चांगला स्टँड. अतिशय चांगला बॉल, ऑट स्विंगिंग डिलिव्हरी तिथे पाहायला मिळाली. छेडखाणी करण्याचा प्रयत्न जरूर केला होता ऋग्वेद यांनी, परंतु कनेक्शन प्रॉमिसिंग तिथे झालं नाही बॅट आणि बॉलमध्ये आणि त्याच्याचमुळे विकेट किपरच्या ग्लोव्जमध्ये चेंडू गेलाय. 5 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या आपण पाहिलं तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 41. अगदी चांगला फटका स्क्वेअर ऑफ द विकेट बॅकवर्ड पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडूला खेळलेला आहे आणि या एका धावेने आपण पाहतोय तर झालेली आहे षटकाची समाप्ती. 5 षटकांचा खेळ झालेला आहे. 5 षटकांच्या खेळानंतर SKCC वसई या संघाची धावसंख्या झाली आहे धाव फलकावरती 42. येणारे चेंडू आपण पाहिले तर चेंडू बाकी आहेत 30 आणि 30 चेंडूंमध्ये धावा बनवायच्या आहेत 23. कुणालला आणलं जाते पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. आतापर्यंत आपण पाहिलं एक षटक कुणालने हाताळले, 5 धावा दिल्यात, विकेट काही त्याला प्राप्त झाली नाहीये. ते मात्र अगदी कॉपी बुक स्टाईलने चेंडूला खेळलेला आहे कव्हरच्या क्षेत्रामध्ये. ही जोडी फोडणं खूप गरजेचं आहे वेडी संघाला, कारण की सुरुवातीपासून आपण पाहिलं फलंदाजांचा जो वरचष्मा राहिला आणि त्यानंतर कंट्रोलमध्ये आणणं बॅटरला अवघड झालं. त्यामध्ये आपण पाहिलं त्यातल्या त्यात आपण पाहिलं जे झेल सुटले गेले आणि त्यानंतर चांगले क्रिकेट देखील आपण पाहिलं तर SKCCच्या बॅटरकडनं पाहायला मिळालं. पुन्हा एकदा चांगला बॉल बॅकफुटला जाऊन चेंडूला खेळून काढला. अगदी सेन्सिबल क्रिकेट ऋग्वेद यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. पण काय हे समजदारीचं क्रिकेट खेळणं हे खूप महत्त्वाचं असतं, कारण की एक बॅटर इनफॉर्ममध्ये आहे तर दुसऱ्या बॅटरने मात्र त्याला कॉम्प्लिमेंट द्यायची असते आणि ते चांगली कॉम्प्लिमेंट यावेळेला आपण पाहतोय ऋग्वेद चौधरी यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. धावसंख्या आपण पाहिलं तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 43. 43 धावा. 2 चेंडू झालेत. षटकातील 3रा चेंडू घेऊन पुन्हा एकदा अगदी चांगला बॉल, यॉर्कर लेनचा वापर इथे केला. त्या चेंडूला फक्त खेळून काढलं. यावेळेला मात्र अगदी चांगला बॉल, इन स्विंगिंग डिलिव्हरी ओळखण्यामध्ये अपयशी ठरले आणि बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही, सरळ मिडल स्टंपला भेटणारा हा चेंडू पाहायला जरूर मिळाला. रुनल गॉन बॅक टू दी पवेलियन. रुणाल यांची चांगली खेळी इथे मात्र संपुष्टात आली. 33 धावांचं कॉन्ट्रीब्युशन करून रुणाल आपण पाहिलं तंबूच्या आसऱ्याला परतलेले आहेत.
ज्या विकेटची वेडी संघाला आवश्यकता होती आणि ती विकेट जरूर मिळवून दिली. मोठा धक्का इथे लागलेला आहे SKCC वसई या संघाला. 43 वरती 1 अशी स्थिती पाहायला मिळते. येणारे चेंडू जर आपण पाहिलं तर अजूनही बाकी आहेत 26 आणि 26 चेंडूंमध्ये 22 धावा अजून बनवायच्या आहेत. मृदुल नव्यानं दाखल झालेले आहेत. आता मात्र आपण पाहिलं तर बॉडी लँग्वेज वेडी संघाची अगदी पॉझिटिव्ह पाहायला मिळते, कारण की ही जोडी फोडणं खूप गरजेचं होतं आणि ती जोडी फोडण्यामध्ये यश आले गोलंदाज कुणालला. ते पाहूया. मृदुल नव्यानं दाखल झालेले आहेत. इथे आपण पाहिलं तर धावा अजून बनवायच्या आहेत 22. सामना जर आपण पाहिलं तर अजूनही बॅलन्सिंग मोडमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अजून इथून आपण पाहिलं 1-2 धक्के वेडी संघानं SKCC या संघाला दिले तर एक चांगला फाईट बॅक जरूर करेल वेडी संघ. इथे मात्र चांगला बॉल विकेट मिळाल्यानंतर आपण पाहिलं तर कुणाल देखील चांगल्या टप्प्यावरती सुंदर गोलंदाजी करताना दिसतोय. या षटकामध्ये आपण पाहिलं तर अफलातून गोलंदाजीचं प्रदर्शन कुणालने केलं. फक्त 1 धाव मोजली आणि विकेट प्राप्त केली आहे आणि ती देखील सेट बॅटरला त्यानं माघारी परतवलं. पाहूया षटकातील शेवटचा बॉल. सॉफ्ट हँडने या चेंडूला खेळलेला आहे अगदी सरळ. इथे आपण पाहिलं तर या एका धावेने झालेली आहे षटकाची समाप्ती. 6 षटकांचा खेळ झालेला आहे. 6 षटकांच्या खेळानंतर SKCC वसई या संघाची धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 1 गडी बाद 44. आता येणारे चेंडू आपण पाहिले तर चेंडू बाकी आहे 24 चेंडू आणि जिंकण्याकरता अजूनही 21 धावांची आवश्यकता आहे. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे वाडवळ प्रीमियर लीग 2025 मध्ये. आतिशला आणलं गेलेलं आहे गोलंदाजी मार्कवरती. 6 षटकांचा खेळ झाला आहे. 6 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 44. येणारे चेंडू 24 बाकी आहेत आणि 24 चेंडूंमध्ये अजूनही SKCC संघाला 21 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र अगदी चांगला बॉल पॅडवरती ब्रश झाला होता. पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहिलं होतं आणि पंचांनी लेग बायचा सिग्नल देखील दिलाय आणि लेग बायच्या माध्यमातून एक एक्स्ट्रा रन तिथे आपण पाहिलं तर धाव फलकावरती जोडली जाते. या एका धावेने आपण पाहताय तर धाव संख्या झाली आहे धाव फलकावरती 45. 23 चेंडू बाकी आहेत आणि धावा अजूनही बनवायच्या आहेत 20. तराजूमध्ये जर आपण दोन्ही संघांना पाहिलं तर झुकतं माप कुठल्या संघाच्या बाजूने आहे ते मात्र आपण अजूनही सांगू शकत नाही आहोत, कारण की अजूनही सामना बरोबरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहिलं तर ऋग्वेदला पाहायला मिळत आहे. 10 बॉल आतापर्यंत ऋग्वेदने खेळलेले आहेत. 6 वरती नाबाद ऋग्वेद पाहायला मिळतोय. तेवीस चेंडू बाकी आहेत आणि 20 धावांची अजूनही SKCC या संघाला आवश्यकता आहे. यावेळेला मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. एकच धाव
मृदुल तिथे धाव घेण्याच्या मनस्थितीमध्ये होते, परंतु रुगत यांनी त्यांना मना केला, कारण की कुठल्या प्रकारची रिस्क नको आणि रिस्क घेतली तर त्याचा दगा फटका डेफिनेटली SKCC या संघाला लागू शकतो. इथे आपण पाहिलं तर या क्विक सिंगलने धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावर. .46 46 धावा या फलकावरती झाल्यात. इथे मात्र फटका तर चांगला होता, परंतु मिड विकेटला क्षेत्ररक्षक अगदी चांगल्या प्रकारे चेंडू खाली आले, चांगलं लक्ष केंद्रित केलं त्या चेंडूला, चांगला झेल टिपला गेला आणि विकेटचं पतन होताना तिथे पाहायला मिळालं. मृदुल बाव दोन तंबूच्या आसऱ्याला परतलेले आहे. तिथे जर आपण पाहिलं तर चित्र पलटू लागलंय असं म्हणणं वावगं ठरणार नाही. चला वेडी टीम, जास्त टाइम स्पेंड करू नका मित्रांनो. आयोजकांच्या वतीने सूचना येत आहेत. आजच्या दिवसात आपल्याला 6 मॅचेस कव्हर करायच्या आहेत, तेव्हा वेळेचं भान हे प्रत्येक फिल्डरने, प्रत्येक कॅप्टनने, प्रत्येक संघानं ठेवणं खूप गरजेचं आहे. ते मी सगळं सांगेन, प्लीज. 6.3 षटकांचा खेळ झाला आहे. धावसंख्या धाव फलकावरती 46 झालेली आहे. येणारे चेंडू आपण पाहिले तर 21 बाकी आहेत आणि 21 बॉलमध्ये बनवायचे आहेत 19. नव्यानं आपण पाहतायत भावेश घरात दाखल झालेले आहेत. बराच बाहेर गेलेला चेंडू पाहायला मिळतोय. पंचांनी स्वेअर चेंडू म्हणून घोषित केलेला आहे. धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या झाली आहे धाव फलकावरती 47. 21 चेंडू आणि धावा बनवायच्या आहेत अजूनही 18. इथे जर वेडी संघानं अजून एखादा धक्का दिला SKCC या संघाला तर ही लढत जी आहे ती रोमांचक अवस्थेकडे जाताना आपल्याला दिसेल. इथे मात्र पुन्हा एकदा आपण पाहिलं तर भरकटलेली दिशा पाहायला मिळते. स्वेअर चेंडू हाताळला जातोय गोलंदाजाच्या माध्यमातून. लागोपाठ सलग आपण पाहिलं तर 2 चेंडू हे वाईट स्वरूपात आलेले आहेत. धावसंख्या झाली आहे धाव फलकावरती 48. 21 बॉल बाकी आहेत आणि 21 बॉलमध्ये बनवायचे आहेत 17 रन. इथे मात्र धडपण घेतलंय की काय गोलंदाजानं असं म्हणणं वावगं ठरणार नाहीये. सलग 6 आपण पाहिलं या षटकातील तिसरा व्हाईट बॉल हा पाहायला मिळाला आहे. धावसंख्या धाव फलकावरती 49 झाली आहे. या षटकात आतापर्यंत आपण पाहिलं तर या गोलंदाजानं 4 एक्स्ट्रा धावा मोजल्यात. लेग बाईजच्या माध्यमातून 1 आणि वाईटच्या माध्यमातून 3. पुन्हा एकदा वाईट बॉल पाहायला मिळाला आहे. धावसंख्या आपण पाहिलं तर वाईटच्या माध्यमातून फलकावरती झालेली आहे 50. 15 धावांची अजूनही आवश्यकता आहे. चेंडू येणारे बाकी आहेत अजूनही 20.
इथे मात्र आपण पाहताय चेंडू जातोय सीमा रेषा पार, चौकार 4. कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी, कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी. त्या नटीनं मारली मिठी मला, त्या नटीनं मारली मिठी, त्या नटीनं मारली मिठी मला, त्या नटीनं. या चौकाराच्या माध्यमातून धावसंख्या आपण पाहताय. धावसंख्या झाली आहे धावफलकावरती 54. हो अगदी चांगला बॉल यॉर्कर लेनचा वापर केलाय. इथे आपण पाहतोय या डॉट बॉलने झालेली आहे षटकाची समाप्ती. 7 षटकांचा खेळ झालेला आहे. 7 षटकांच्या खेळानंतर SKCC वसई या संघाची धावसंख्या झालेली आहे धावफलकावरती 54. येणारे चेंडू आपण आता पाहिलेत तर चेंडू बाकी आहेत 18. याचाच अर्थ 3 षटकांचा खेळ बाकी आहे आणि 18 चेंडू आणि बनवायच्या आहेत धावा अजूनही 11. कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी, कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी. त्या नटीनं मारली मिठी मला, त्या नटीनं मारली मिठी, त्या नटीनं मारली मिठी मला, त्या नटीनं मारली मिठी. मला बघून हसली. सुनील नव्यांना गोलंदाजी मार्कवरती आलेला आहे. धावसंख्या जर आपण आता पाहिलीत तर धावसंख्या झालेली आहे धावफलकावर 54 धावा या धावफलकावरती झालेल्या आहेत. 7 षटकांचा खेळ झालाय. 8वं षटक सुनीलला घेऊन पुन्हा एकदा तयार होत आहेत. अठरा चेंडू आणि जिंकण्याकरता अजूनही SKCC संघाला 11 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र अगदी चांगला फटका खेळलाय. फिल्डर चेंडू खाली येत आहे. झेल घेण्याचा प्रयत्न, परंतु उशिरानं मात्र चेंडूपर्यंत पोहोचले. कुठल्याही प्रकारचा झेल होऊ शकला नाही, परंतु एफर्ट चांगले होते. परंतु तिथपर्यंत आपण पाहिलं तर 2 धावा या कंप्लीट केल्या जात आहेत आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता होतीये धावफलकावरती 56. 17 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 9 धावांची आवश्यकता आहे. वाईटचे संकेत तिथे आलेले आहेत आणि या वाईटच्या माध्यमातून आपण पाहताय तर धावसंख्या झाली आहे धाव फलकावरती 57. 17 चेंडू बाकी आहेत आणि धावा अजूनही बनवायच्या आहेत SKCC वसई या संघाला 8. या 2 धावांनी धावसंख्या झालेली आहे धावफलकावरती 59. जिंकण्याकरता अजूनही 6 धावांची आवश्यकता आहे. ते मात्र बॅकफुटला जाऊन खेळले जरूर. वर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात. कुठल्या प्रकारची धाव नाही आहे. 3 चेंडू झाले. तिन्हीच्या तिन्ही चेंडू अगदी चांगल्या प्रकारे हाताळलेले आहेत. इथे मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय चौकार. 4 धावा. बघून हसली गाली, आय लव यू मला म्हणाली. अशी दीड कांड्यावर आली, अशी दीड कांड्यावर आली, माझ्या जीवाची परवड झाली. डबल शिटा घेऊन नीटा, डबल शिटा घेऊन नीटा.
थँक्यू. अगदी चांगला फटका पाहायला मिळाला. धावसंख्या आपण पाहताय 63 झाली आहे. जिंकण्याकरिता 2 धावांची SKCC वसई या संघाला आवश्यकता आहे. ते मात्र डॉट चेंडू हा जरूर पाहायला मिळालाय. काय जबरदस्त खेळ पाहायला मिळाला SKCC वसईकडनं. स्पेशली रुणाल, काय क्लास बॅटिंग रुणालने केली. ते मात्र इनफिल्डच्या वरनं खेळलेला फटका, एक धाव कंप्लीट केली गेलेली आहे. स्कोर्स लेवलमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि इथे आपण पाहतोय विनिंग धाव देखील कंप्लीट होताना पाहायला मिळते. आणि इथे आपण पाहिलं तर SKCC वसई संघ विजय संपादित करताना पाहायला मिळतोय. वेडी संघ आपण पाहिलं तर पराभवाच्या छायेमध्ये जाताना पाहायला मिळतोय. काही हरकत नाही. नेक्स्ट मॅचमध्ये ज्या काही चुका झाल्या त्या चुकांमध्ये बदल करा, चांगलं क्रिकेट खेळा. अजून एक संधी आहे वेडी संघाला. मी चालवली फटफटी, त्या नटीनं मारली मिठी मला, त्या नटीनं मारली मिठी, त्या नटीनं मारली मिठी मला, त्या नटीनं मारली मिठी. थँक्यू. मॅन ऑफ द मॅच ठरलेले आहेत या सामन्याचे रुणाल. 33 धावांची वादळी खेळी रुणाल यांची पाहायला मिळाली आणि त्याच खेळाच्या जोरावरती आपण पाहिलं मॅन ऑफ द मॅच ठरलेले आहेत रुणाल. हॅलो. मैदान क्रमांक 1 वर जो सामना झाला त्यामध्ये SK वसई संघाचे रुणाल पाटील हे मॅन ऑफ द मॅच ठरलेले आहेत. त्यांनी व्यासपीठाजवळ यायचं आहे. रुणाल पाटील, झालेल्या सामन्यामध्ये आपण मॅन ऑफ द मॅच ठरलेले आहेत. आपण व्यासपीठाजवळ यायचं आहे. वसई विकास बँकेचे संचालक वीरेंद्र राऊत यांना विनंती करतोय आपण त्यांना तो पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. मी निघालो, तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया, तुम्ही येता का, धाडलं बोलावून